नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते तुम्हाला आले नाही का? कारण काय तुमची केवायसी रिजेक्ट झाली आहे। पण थांबा, आता तुम्हाला ई केवायसी पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कॅफेवर जायची गरज नाही। तर शासनाने एक नवीन आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। तर हा निर्णय तुमच्या फायद्याचा आहे की तोट्याचा आहे, आणि अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला नक्की कधी जायचं, या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि एक धक्कादायक सत्य आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। तर सर्वात पहिली अपडेट म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या बहिणीचे पैसे केवायसी मुळे अडकले आहेत त्यांचे आता फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर आता ऑनलाईन वेबसाईटवर केवायसी चे ऑप्शन बंद आहे। तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवर जाऊन काहीच करता येणार नाही। त्याऐवजी अंगणवाडी सेविका स्वतः तुमच्या घरी येतील, तुमची माहिती घेतील आणि केवायसी पूर्ण करतील। म्हणजेच तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असं शासनाचं म्हणणं आहे। पण इथंच खरी गलत होत आहे। ही बातमी ऐकून अनेक लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकाकडे धाव घेत आहेत। कृपया असं करू नका, कारण अजूनही अंगणवाडी सेविकांना शासनाकडून अधिकृत आदेश किंवा याद्या मिळालेल्या नाहीत। जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून याद्या येत नाहीत तोपर्यंत अंगणवाडी सेविका तुमची मदत करू शकत नाहीत। त्यामुळे घाई करू नका, आदेश आले की त्या स्वतः तुमच्या दारात येतील। मित्रांनो, शासनाचा उद्देश चांगला असेल, पण माझ्या मते हा निर्णय 100% चुकीचा आहे, आणि यामुळे लाडक्या बहिणीचं मोठं नुकसान होणार आहे। ते कसं, नीट ऐका। याद्या येणे, सेविकांनी घरी येणे, रिपोर्ट बनवणे आणि तो सबमिट करणे, या सरकारी प्रोसेस मध्ये 2 ते 3 महिने सहज जातील। म्हणजेच जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला आणि मार्च ही यातच जाणार आहे। जर डिजिटल इंडिया आहे तर मग पुन्हा कागदपत्र, घरी भेटी कशासाठी? जर शासनाने सरळ ऑनलाईन पोर्टलवर 1 महिन्यासाठी केवायसी चे ऑप्शन दिलं असतं तर लाडक्या बहिणींनी एका दिवसात काम फते केलं असतं आणि हप्ते लगेच सुरू झाले असते। पण या ऑफलाईन चक्रात बहिणींचे हप्ते अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। थोडक्यात सांगायचं तर फिजिकल व्हेरिफिकेशन मुळे पात्र अपात्र नक्कीच कळेल, पण त्याला उशीर खूप होईल। काम सोपं होण्याऐवजी अधिक किचकट झालंय असं मला वाटतंय। तुम्हाला काय वाटतं? शासनाने ऑनलाईन ऑप्शन द्यायला हवं होतं की अंगणवाडी सेविकाकडून तपासणी योग्य आहे? तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा, जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल। लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी मराठी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।